दुःखाशी माझा काडी मात्र संबंध नाही. जरा सुद्धा संबंध नाही माझा सुख दुःखाशी. कारण मी बहिःप्रज्ञ पण नाही आणि मी अंतःप्रज्ञ पण नाही. नाही तर मग ऐकायला छान असतं. आत्मा अंतःप्रज्ञ पण नाही, आत्मा बहिःप्रज्ञ पण नाही. हळूहळू सुख दुःखाचे लवलेश जाणवतात, पण प्रभाव होत नाही. दुःखाचा डोंगर कोसळला म्हणतात बरं का. दुःखाचा नेहमी डोंगर असतो. कारण दुःख जरी थोडं असलं तरी त्याचा आम्ही इतका विपर्यास केलेला असतो की त्या दुःखाचा डोंगर होऊन गेला. एक महिला एका संतांना भेटली आणि म्हणली, महाराज, माझे पती निधन पावले. संत हसले. ती रडत होती आणि संत हसत होते. ती म्हणली, मी एवढं दुःख तुम्हाला सांगते आणि तुम्ही हसता. सत्पुरुष म्हणले, आतापर्यंत ती होते तेव्हा तू त्यांच्या व्यसनाधीनतेमुळे एवढीच रडत होतीस. त्यांच्या व्यसनाधीनतेने तुझ्या घरामध्ये आलेलं जे दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्यापोटी आणि त्यांच्या होणाऱ्या त्रासापोटी तू इतकंच ओक्साबोक्शी रडत होतीस. आज ते गेल्यानंतरही रडतेस. मग तुझं कोणतं रडणं खरं, असा मला प्रश्न पडला. म्हणून मी हसायला लागलो. ना अंतःप्रज्ञ न बहिःप्रज्ञ. स्वप्नातलं दुःख खरं की जागृतीतलं दुःख खरं? जागृती खरी की स्वप्न खरं? जागृती हे ईश्वराचं स्वप्न आहे आणि स्वप्न हे कोणाचंही जरी असलं तरी ते नेहमी खोटं. मग आता पुन्हा म्हटलं, नो भयतः प्रज्ञम. उभय प्रज्ञ पण नाही, अंतप्रज्ञ पण नाही, बहिःप्रज्ञ पण नाही आणि उभय प्रज्ञ पण नाही. याचा अर्थ असा झाला की स्वरूपाच्या ठिकाणी प्रज्ञा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. म्हणून सुषुप्ती मधला प्रज्ञान घन हा शब्द सुद्धा त्याला लागू होत नाही. कळतंय ना आजचा विषय कसा आहे? आता इथून हा विषय आणखीन खोलात असाच जाणार आहे बरं का. खूप काळजी घ्यावी लागते. सगळ्या दिशेने काळजी घ्यावी लागते. वक्त्याला तर बोलताना काळजी घ्यावीच लागते, पण श्रोत्यांना सुद्धा समजून घेताना काळजी घ्यावी लागते. तो बहिष्प्रज्ञही नाही, तो अंतःप्रज्ञ पण नाही, तो प्रज्ञान घन पण नाही, तो अप्रज्ञ पण नाही आणि तो प्रज्ञ पण नाही. आत्म्याला ज्ञान पण नाही. ज्ञान कोणाला असतो? जो जिवंत असतो त्याला ज्ञान असतं, जीवाला ज्ञान असतं. आत्म्याला ज्ञान नाही. आत्मा ज्ञानरूप आहे. अदृष्टम अव्यवहार्य. म्हणून ज्ञानचक्षु नावाची गोष्ट स्वरूपापासून वेगळी नाही. जेव्हा स्वरूपाकार होतो त्यावेळेला त्याच्यापासून ज्ञान सुद्धा निवृत्त होतो. स्वरूपापर्यंत ज्ञानचक्षु नेऊन सोडतात हे बरोबर आहे.
पण त्यानंतर ते ज्ञानचक्षु जिवंत राहत नाही किंवा शिल्लक राहत नाही, स्वरूपाकार होतात. म्हणून ज्ञानचक्षुला आत्मस्वरूप दिसते, हे फक्त म्हणण्याचा भाग आहे. बारकावे टिपत जाण्याचं कौशल्य आपल्याला विकसित करावं लागेल. मी जे सांगतोय ते बारकावे टिपल्याशिवाय आम्हाला समजणार नाही. विचारांनी, अभ्यासाने, श्रवणानेच हे गोष्ट शक्य आहे. जोपर्यंत स्थूल गोष्टीचा पगडा आतमध्ये आहे, तोपर्यंत सूक्ष्म वस्तूचं चिंतन होणार नाही. म्हणून स्थूल वस्तूचा पाठलाग सोडला तर सूक्ष्म वस्तूचा पाठलाग आम्हाला करता येईल. आणि असं एकदा जमायला लागलं की एक दिवस सहजावस्था प्राप्त होते, तोपर्यंत प्राप्त होत नाही. आता शास्त्राचे बारकावे कसे टिपायचे त्याबाबत या ठिकाणी थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न आहे, किती अंघोळणी पडतं ते बघूया. जीव स्वतः तुरीय स्वरूप आहे. जीव स्वतः चतुर्थावस्था आहे. आत्मा या तीन अवस्थांपासून अत्यंत भिन्न आहे. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी कुठलं साधन आहे? या तीन अवस्था आहे त्याचं साधन आहे, हा त्याचा मार्ग आहे. फक्त तीनही अवस्था मी नाही. मी अंतःप्रज्ञ नाही, मी बहिर्प्रज्ञ नाही, मी उभयप्रज्ञ नाही, मी प्रज्ञान गण नाही. मी प्रज्ञही नाही आणि मी अप्रज्ञही नाही. म्हणजे मग मी शून्य आहे का? तर नाही, मी शून्यही नाही. मी शून्य नाही याच्यासाठी पुन्हा पुरावा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या माझ्या अधिष्ठानावर भासतात. शून्यावर काही भासू शकत नाही. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती अज्ञान कल्पित उपाध्या आहेत. म्हणून त्याला विश्व, तेजस आणि प्राज्ञ असं म्हटलेलं आहे. पण तुरीय हा ज्ञानरूप असल्यामुळे, हा स्वतः आत्मस्वरूप असल्यामुळे, हा स्वतः चैतन्य स्वरूप असल्यामुळे आम्हाला अवस्थांच्या माध्यमातून चैतन्य स्वरूपाला जावं लागेल. नाही तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द सुद्धा नाहीये. मग आता भाषात्मक आणि द्वैतात्मक शब्दांचा वापर करून अद्वैत आत्मा आम्हाला काय करायचा आहे? प्राप्त करून घ्यायचा आहे. रज्जू सर्पाचा आम्ही विवेक म्हणतो त्याला. मग आत्मा ज्ञानाने प्राप्त होतो का हो? वेदांताच्या ज्ञानाने आत्मा मिळतो का हो? नाही. विवेकाने आत्मा मिळतो का हो? नाही. आता आली गडबड. मग एवढा अभ्यास कशाला करायचा? विद्येनी, विवेकानी, वेदांत ज्ञानाने जर आत्मा प्राप्त होत नसेल, तर मग हा अभ्यास करायचा कशाला? हा खटाटोप घ्यायचा कशाला? त्याचं उत्तर शास्त्र सांगतं की अध्यस्त वस्तूचा निराश झाला तर अधिष्ठानाचं ज्ञान आपोआप होतं. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. म्हणजे काय? सर्प हा अध्यस्त आहे आणि रज्जू हे अधिष्ठान आहे. सर्प भासला, सर्प भासल्याबरोबर टॉर्च आणला. टॉर्चनी लक्षात आलं की सर्प नाहीच, म्हणजे अध्यस्त वस्तूचा निराश झाला. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की नाही? सर्प नाही म्हणजे काय आहे? दोरी आहे. मग दोरी आहे हे समजण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात का? सर्प नाही हे समजण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. पण दोरी आहे हे समजण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात का? उत्तर नाही असं आहे. याचा अर्थ अध्यस्त वस्तूचा निराश होणं म्हणजेच अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होणं असं आहे. म्हणजे रज्जू सर्पाचा विवेक ज्या वेळेला केला जातो
त्यावेळेला अध्यस्थ सर्पाची निवृत्ती होते आणि रज्जूचं तत्काळ ज्ञान होतं. आता पुन्हा शास्त्र आपण समोर आणू. अध्यस्थ सर्पाची निवृत्ती म्हणजेच रज्जूचं साक्षात ज्ञान, म्हणजे अज्ञान निवृत्ती म्हणजेच ज्ञानप्राप्ती. म्हणून वेदांतानी म्हणजे विद्येनी काय होते? अज्ञानाची निवृत्ती होते. आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर वेगळं ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही. तो काय होऊन जातो? ज्ञानरूप होतो. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा झाला तर तुरीय रूप आत्मा लगेचच सापडणार आहे आपल्याला. म्हणून अध्यासाची निवृत्ती ही अधिष्ठानाची प्राप्ती आहे. म्हणून वेदांत ज्ञानाने अज्ञान म्हणजे अध्यास जातो. आत्मा कळत नाही. आत्मा कळण्यासाठी वेदांत ज्ञानाची गरज नाही. तो स्वसंविद्य आहे, तो स्वयंसिद्ध आहे, तो अधिष्ठान आहे, तो स्वयंप्रकाश रूप आहे. तो समजण्यासाठी वेगळ्या ज्ञानाची आवश्यकता पडत नाही. बस या ठिकाणी काय होणार? सगळ्यांची बुद्धी थोडीशी चकाटणार. असं कसं सांगून राहिले बा, असं कसं सांगून राहिले बा. याचं एक उदाहरण देतो. एका अंधाऱ्या खोलीत दिवा ठेवला आणि त्या दिवावर मडकं झाकून ठेवलं, म्हणजे खोलीत पुन्हा अंधारच झाला. आणि मग जाऊन सांगितलं की जा बरं, दिवा कुठे आहे शोधा. मग हातामध्ये काठी दिली, तो अंधाऱ्या खोलीत सगळीकडे काठी आपटतोय. एका कोणत्यामध्ये दिवा होता? एका कोणत्यामध्ये दिवा होता? तिच्यावर मडकं ठेवल्यामुळे अंधार झाला होता. याच्याजवळ काठी दिली होती, काठीने यांनी मडकं फोडलं. आता हातामध्ये टॉर्च घेतला आणि काठी घेतली आणि जिथे मडकं आहे त्या टॉर्चच्या प्रकाशाने तिथपर्यंत गेला. काठीने मडकं फोडलं, टॉर्चमुळे मडक्यापर्यंत गेला, काठीमुळे मडकं फोडलं. आता त्या मडक्याच्या मध्ये असलेला दिवा ठेवलेला खाली, मडकं फुटल्यामुळे दिसायला लागला. मग आता काठीची गरज आहे, टॉर्चची गरज आहे? नाही. मग दिवा बघण्यासाठी टॉर्च होता का? नाही. मडकं बघण्यासाठी टॉर्च होता. म्हणून अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्ञान आहे, आत्मरूप होण्यासाठी ज्ञानाची गरज नाही. म्हणून वेदांताच्या दिव्यामुळे अंधाराचा निराश होऊन घटाचं ज्ञान होतं. पण अंधाराचा निराश करणे एवढंच दिव्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर दिव्याचं कार्य नाही. म्हणजे वेदांताचा अभ्यास केल्यानंतर अविद्येचा निराश झाला की वेदांताच्या अभ्यासाची गरज संपली. फेकून द्यावं का? हो नाही, पुढच्या माणसासाठी ती कायम ठेवावी. या टोकावरून त्या टोकावर जर मी नावेने प्रवास केला असेल तर मला दुसरा काठ मिळाल्यानंतर नाव तोडून टाकण्याची किंवा बुडवून टाकण्याची अजिबात गरज नाही. मग काय झालं पाहिजे? ती नाव पुन्हा त्या टोकावर पाठवायची. संपला विषय. एवढाच भाग आहे. आणि म्हणून वेदांताचा जो अभ्यास करायचा तो अंधाराचा म्हणजे अविद्येचा निराश करण्यासाठी, अज्ञानाचा ऱ्हास करण्यासाठी आहे. पण तो झाल्यानंतर आत्मस्वरूपाचा अनुभव हा वेदांत ज्ञानाने येणार नाही. ज्ञानाने फक्त अज्ञान. येथं अविद्यानाश हे फळ, तेथे मोक्षोपादान हे फळ. येथे अविद्यानाश हे स्थळ, तेथे मोक्षोपादान हे फळ. या दोही वेगळे केवळ आत्मज्ञान, दोही वेगळे केवळ.
म्हणून दिव्याच्या प्रकाशाने अंधाराचा नाश होतो, पण दिव्याच्या प्रकाशाने घटाचं ज्ञान होईल असं नाही सांग. अंधाराचा नाश करणं हेच दिव्याचं प्रयोजन आहे. अंधार नाहीसा झाला की लवकर कळतं कुठे आहे. आणि म्हणून सारखं लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? अज्ञानाची निवृत्ती करणं एवढंच जर वेदांत शास्त्राचं प्रयोजन असतं, तर मग वेदांत शास्त्रही उपयुक्त आलं नसतं. अज्ञानाची निवृत्ती होताच आत्मच ज्ञान ताबडतोब होतं. मात्र ते वेदांत शास्त्र करून देत नाही. अध्यासाची निवृत्ती ही आत्मज्ञानाच्या प्रवृत्तीचं कारण ठरते. संसर्गाध्यास आणि तादात्म्याध्यास शिकवला होता. अग्नी आणि लोखंडाचा गोळा हे एकमेकाच्या संपर्कात येतात, याला संसर्गाध्यास असं म्हणतात. आणि तो गोळा लाल होतो. आणि मग काही वेळाने लोक म्हणतात, बापरे लोखंड लाल झालं. आता हा झाला तादात्म्याध्यास. लोखंड लाल, वास्तविक लाल अग्नीचा गुण आहे, लोखंडाचा नाही. पण लोखंडाचा गोळा लाल झाला असं म्हणतात. म्हणजे आता हा तादात्म्याध्यास झाला. संसर्गाध्यासातून तादात्म्याध्यास झाला. तसा आत्मा आणि देह यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर पहिल्यांदा संसर्गाध्यास होतो, मग तादात्म्याध्यास होतो, आणि मग देहच आत्मा आहे असं वाटायला लागतं. म्हणून सर्व बंधाच्या मुक्तीमधून, बंधाच्या बंधनातून जर बाहेर पडून मुक्त व्हायचं असेल, तर अध्यासाची निवृत्ती झाली पाहिजे. आत्मा आणि अनात्मा यांचं भिन्नत्व आम्हाला कळलं पाहिजे. आत्मनिवृत्तीशिवाय दुसरा कोणताही व्यापार नसतो. समजून घ्या मी काय म्हणतो. वेदांत शास्त्र फक्त आत्म्यामध्ये झालेल्या अध्यासाची निवृत्ती करते, वेगळ्या कोणत्याही भिन्न अज्ञान वस्तूचं ज्ञान देत नाही. अध्यासाची निवृत्ती करून देणे एवढंच वेदांत शास्त्राचं काम आहे. म्हणून एकदा अध्यास निवृत्त झाला म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती निघून गेली, देह सत्यत्व भ्रांती निघून गेली, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती निघून गेली, की मी आत्मा आहे हे आपोआप कळायला लागतं. कारण आता भ्रांती राहिलीच नाही, सगळ्या गेल्या. मग आता काय करायला? वेदांत वाक्याचा अभ्यास करायला पाहिजे, ज्याला तत्वमसी म्हणतात, अयम आत्मा ब्रह्म म्हणतात. ते वाक्य आपल्याला सांगतो, नांत प्रज्ञा हा अनेक शब्दांचा अर्थ या ठिकाणी चिंतनातून व्यक्त करण्यात आला. मी स्वतःच ब्रह्मरूप आहे. ज्याने द्वैतम न विद्यते, मांडुक्य कारिका म्हणते, त्याने द्वैतम न विद्यते, एकदा ज्ञान झालं की अज्ञान नाहीच होत. अज्ञानाचा ध्वंस होतो, अज्ञान वृत्ती निवृत्त होते. म्हणून ज्ञानवृत्तीचं प्रयोजन संपलं की ज्ञानवृत्ती नंतर शिल्लक राहत नाही. एकदा अज्ञानाचा ध्वंस झाला की ज्ञानवृत्ती सुद्धा नाहीशी होते. नंतर जर ज्ञानवृत्ती शिल्लक राहिली, नंतर जर ज्ञानवृत्ती शिल्लक राहिली, तर मोठा गोंधळ होतो. त्याला अनवस्था प्रसंग असं म्हणतात. नंतरच्या ज्ञानवृत्तीला घालवायला पुन्हा ज्ञानवृत्ती आणायची की अज्ञानवृत्ती आणायची असा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आत्म्याची प्राप्ती होण्यापूर्वी अज्ञान निवृत्ती होता क्षणी आत्मज्ञानाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती होतेच होते.
अज्ञान निवृत्ती झाली की ज्ञान सुद्धा गरज नाही, म्हणून ज्ञान सुद्धा निवृत्त होतं. आणि ज्ञान आणि अज्ञान यांच्या अतीत असणार अद्वय आत्मस्वरूपच शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. म्हणून मग आता श्रुती सांगते की आत्मा अंतःप्रज्ञ नाही. म्हणजे तेजस आता काय केला त्यांनी, निषेध केला आहे. आत्मा बहिष्प्रज्ञ पण नाही, म्हणून विश्वाचा सुद्धा प्रतिषेध केला आहे. आत्मा उभयप्रज्ञ पण नाही, म्हणजे जागृत आणि सुषुप्ती या दोनही अवस्थांचा काय केला आहे त्यांनी, निषेध केला आहे. आणि प्रज्ञान घन नाही याच्यामधून त्यांनी सुषुप्तीचा सुद्धा निषेध केला आहे. सुषुप्ती अवस्था ही बीज अवस्था आहे, भावावस्था आहे, कारणावस्था आहे, अविवेकाची अवस्था आहे, हे मान्य असून सुद्धा आत्मा अप्रज्ञ नाही हे सांगून सुषुप्तीचा सुद्धा निषेध केलेला आहे. मग आत्म्यावर या तीन का बरं दिसतात, मला माहिती आहे आज कठीण होणार आहे, मी 5 मिनिटानंतर थांबवतो आहे. मग तीन अवस्थांचा निषेध करायचा होता. त्या अवस्था कशाला सांगितला, अहो रज्जूवर सर्प भासतो, रज्जूवर पाण्याची भेग आहे असं वाटतं, जमीन दुभंगली असं वाटतं, पाण्याची धार आहे असं वाटतं, माळ आहे असं वाटतं. म्हणजे एकाच सर्पावर, एकाच रज्जूवर सर्प वाटतो, जलधारा वाटते, पुष्पाची माळ आहे असं वाटतं. पण असं काहीही जरी वाटत असलं तरी ह्यातलं काहीही नसतं. तसं जागृती आहे असं वाटतं, म्हणून तो अंतःप्रज्ञ आहे असं वाटतं, म्हणून तो बहिष्प्रज्ञ आहे असं वाटतं. स्वप्नही खरं आहे असं वाटतं, म्हणून तो अंतःप्रज्ञ आहे असं वाटतं. सुषुप्ती खरी आहे असं आम्हाला वाटतं, मी गाढ झोपलो होतो म्हणतो, म्हणून तो प्रज्ञान घन आहे असं वाटतं. आता एकाच धोरीवर पाण्याची धार, हाराची माळ किंवा जमीन दुभंगणे असं जर वाटू शकतं, तर एकाच सर्पांवर जर तीन गोष्टी वाटू शकतात, तर एका आत्म्यावर तीन अवस्था वाटल्या तर बिघडलं कुठे. याला अवस्थांचा व्याभिचार असं म्हणतात. सापावर चुकलं, दोरीवर साप आहे असं वाटू शकतं, दोरीवर पाण्याची रेष आहे असं वाटू शकतं, दोरीवर सर्पमाळ आहे असं वाटू शकतं, जमीनच दुभंगली असं सुद्धा दोरीमुळे वाटू शकतं. याला व्याभिचार असं म्हणतात. व्याभिचार वृत्ती तयार झाली त्या रज्जूवरच्या झालेल्या भासमान प्रक्रियेमुळे. त्यामुळे इथे सुद्धा भासाचा अभाव आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असा ज्याचा निश्चय असेल, कधीही त्या निश्चयात फरक पडायला नको. हा दृढ आणि अपरोक्ष अपरिवर्तनीय निश्चय आहे. आणि असा निश्चय जर झाला तर तुरीय आत्मस्वरूपाच्या ज्ञान स्वरूपामध्ये कुठलाही व्याभिचार होत नाही आणि व्याभिचाराने ज्ञान स्वरूपात अभाव होत नाही. त्याच्यावरून पुढे सांगतात की आत्मा अदृश्य आहे, म्हणजे तो इंद्रियांना कळत नाही. आत्मा अव्यवहारी आहे, कारण आत्म्याला अवयव नाही, म्हणून तो कर्मेंद्रियांनी ग्रहण करता येत. आत्मा लक्षण रहित आहे, आत्मा लिंग रहित आहे, आत्मा अवस्था रहित पण आहे, म्हणून आत्मस्वरूप अचिंत्य आहे. म्हणून आत्मस्वरूपाचे वर्णन शब्दाने करता येत नाही. म्हणून या ठिकाणी पुन्हा सांगणं सुरू केलं. काय सांगणं सुरू केलं, नान्तप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो भयता प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम. आता अदृष्टम,
अव्यवहार्यम या संबंधी आपण उद्या बोलूया. कारण आज एवढा विषय जरा सगळ्यांना जोड होण्याची शक्यता आहे. आणि अरे बाबा, हे तर काही खरं नाही. वेदांताचा अभ्यास कशाला करायचा जर अभ्यासाने आत्मज्ञान होत नाही तर, असे प्रश्न मनात राहता कामा नये. हा अभ्यास अज्ञान निवृत्तीसाठी आहे. आणि जेव्हा अज्ञान निवृत्ती होते तेव्हा आत्मा तिथे आहेच. कारण तो स्वसंवेद्य आहे. त्याच्या ज्ञानासाठी दुसऱ्या कोणाची गरज जर भासली असती तर त्याला स्वसंवेद्य म्हटलंच नसतं. रज्जूवरचा सर्प नाहीसा झाल्याबरोबर रज्जू दिसते. मग रज्जू दिसण्यासाठी टॉर्च नाही लावावा लागत, सर्प नाहीसा होण्यासाठी टॉर्च लावावा. अशा पद्धतीने नांत प्रज्ञा न बहिष प्रज्ञा, नो उभय प्रज्ञा, न अप्रज्ञा, न प्रज्ञान धन, न प्रज्ञा, या सगळ्या शब्दांचे स्पष्टीकरण आज झाले. या ठिकाणी आपण आज थांबूया आणि आपल्या सगळ्यांना वंदन करतो. काही अडचण असेल तर मला आत्ताच विचारा, वेळ आहे. रामकृष्ण हरी. बोलू शकता. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.